दिवशी हे संविधान गेलं, त्या दिवशी मान गेला, सन्मान गेला आणि अधिकारही गेला, हे आपण लक्षात. याची नाही, ही जुनी लढाई. स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर संविधान आपण जपले पाहिजे. त्या मतदार यादीमध्ये माझे नाव नाही तर माझ्या मताची चोरी झाली आहे असे मी समजतो. येणाऱ्या निवडणुकीमध्ये मोदींना धडा शिकवण्याची खरी वेळ आलेली आहे. या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या. येत्या 2 ते 3 महिन्यात भारत पाकिस्तान युद्ध होण्याची शक्यता आहे असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. उल्हासनगर 4 मध्ये सुभाष टेकडे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात येणाऱ्या निवडणुकीच्या वंचित बहुजन आघाडीच्या सभाप्रसंगी ते बोलत होते. तसेच या सभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे महासचिव किशन चव्हाण, उपाध्यक्ष अनिल अण्णा जाधव यांच्यासह आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मनोज पांडू पवार, वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा प्रवक्ता सोनू पवार यांनी या सभेचे आयोजन केले होते. या भव्य सभेला प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. कार्यकर्ते आणि नागरिकांचा या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद होता. वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड गुरुजी, भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते, समता सैनिक दल मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्हिडिओ जर्नलिस्ट रत्न सोनावणे, मी 24 तास, उल्हासनगर. या महाराष्ट्रामध्ये आता प्रस्थापित पक्षांना जनता कंटाळलेली आहे. सत्तेत जायचं, सत्तेतून पैसा कमवायचा आणि पैशातून पुन्हा सत्तेत जायचं, असं समीकरण इथले जे काही सगळे प्रस्थापित पक्ष आहेत ते सगळ्या प्रस्थापित पक्षांचं आहे. त्यांना जनतेच्या प्रश्नांशी काही देणं घेणं नाही. आणि म्हणून 2019ला इथल्या सगळ्या वंचितांची मूठ बांधून इथल्या प्रस्थापित राजकारणाला छेद देणारा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जो हा वंचित बहुजन आघाडी पक्ष आहे, तो पक्ष सध्याला महाराष्ट्रामध्ये कुठल्याही आमदार नसताना, खासदार नसताना किंवा या पक्षातले सत्ता नसताना देखील सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, शोषित, उपेक्षित ते अगदी झोपडपट्टींमधल्या लोकांपर्यंतचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न हाताळताना वंचित बहुजन आघाडी हा पक्ष दिसतोय. आणि म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर आज कोणत्या पक्षाचं संघटन असेल उत्तम प्रकारे तर ते वंचित बहुजन आघाडीच आहे. कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आता सध्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. जो कार्यकर्ता 5 वर्ष सर्वसामान्य लोकांचे प्रश्न घेऊन शासन दरबारी मांडतो, त्यांच्या ह्या निवडणुका असल्या कारणानं महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीनं एक चांगली ग्रीप घेतलेली आहे. उमेदवार येत आहेत आणि आम्ही प्रस्थापित पक्षांना या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी चांगल्या पद्धतीनं फाईट करणार आहे. हे जनसागर आता पहिल्यापासून तर आहेच साहेबांसाठी. आणि हे तर शेवटची सभा साहेबांची सुभाष टेकडीमध्ये 2017 मध्ये झाली होती. तर तेव्हापासून माणसं इथं आतुरतेने वाट पाहत होते. हे जसा हा सुभाष टेकडी एक बाली किल्ला आहे आणि या बाली किल्ल्यामध्ये बरेचसे मनुवादी लोक इथं सुरुंग लावायचं काम करत आहे. त्या सुरुंग नाही लावता आणि हे बाली किल्ला वाचवण्यासाठी आज आमचे राजे इकडे आले होते आणि राजा येऊन गेलेत आमचे. आणि आम्हाला माहिती आहे आमचा बाली किल्ला वाचला गेलाय, इथला मतदार जागा झालाय. येणाऱ्या काळाच्या निवडणुकीमध्ये याचं रूपांतर पूर्ण वोट मध्ये, आज जी तुम्ही गर्दी बघितलीये त्या गर्दीचं रूपांतर वोट मध्ये नक्कीच होणार. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील.